राज्यातील जुन्या आणि ऐतिहासिक शाळांना राज्य शासनानं नूतनीकरणासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. यामध्ये कागल नगर परिषदेच्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिर या शाळेचा समावेश आहे. या शाळेत अनेक दिग्गजांनी शिक्षण घेतलंय. या ऐतिहासिक शाळेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. शाळेच्या नूतनीकरणासाठी स्थापन केलेली कमिटी आर्किटेक्चर सचिन चौगुले, कॉन्ट्रॅक्टर विपुल खुपिरेकर यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी शाळेच्या नूतनीकरणाच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी लक्ष घालावं, तसेच शाळेच्या नूतनीकरणाबाबत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करून त्यांच्याही सूचना घ्याव्यात, अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना दिली. नगरपालिकांच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला नाही तर या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करू असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला. शाळेच्या नूतनीकरणाबाबत मंत्री मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली एक तज्ज्ञ कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये माजी पोलीस महासंचालक शमशुद्दीन मुश्रीफ, माजी DYSP सतीश माने, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, श्रीनाथ उद्योग समूहाचे चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नवल बोते यांचा समावेश आहे.